राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. आलिया जन्मासी तुची जोडलासी, लाभ हा म्हाशी थोर झाला. तुझी भक्तीचे बहुत आहे सुख, हरपले दुःख जन्मांतरीचे. तुझे नाम गाता हर्ष वाटे चित्ता. धन्य सद्गुरुनाथा माय बापा. गणेशनाथ म्हणे तुझे भक्तीची आवडी, कणी झाड फेडी तुझे पायी. तुझी भक्तीचे बहुत आहे सुख, हरपले दुःख जन्मांतरीचे. महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सुखाचे उद्गार तूच बोलविसी, तुझवी नको नासी सांगू देवा. श्रोता आणि वक्ता
तुची सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी. आलिया जन्मासी तुची जोडलासी, लाभ हा म्हासी थोर झाला. तुझी ये भक्तीचे बहुत आहे सुख, हरपले दुःख जन्मांतरीचे, हरपले दुःख जन्मांतरीचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्व जाणता, ही 10 दिवसाची प्रवचन मालिका आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजू महाराज रणखाम यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. प्रस्तुत मालिकेत संजू महाराजांनी ज्या अभंगावरती कीर्तन केलं ते अभंग सेवेसाठी घेण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांनी सांगितलेले जे ज्ञान आपणासारख्या पामर आध्यात्मिक साधकांना उपयोगी पडेल, म्हणून हा सर्व अट्टहास. यापूर्वी 3 अभंगावरती सेवा झाल्या. त्यामध्ये एका अभंगात नामाचा महिमा प्रतिपादित करण्यात आला नाथ महाराजांकडून, आणि त्यावरती चिंतन संजू महाराजांनी आपल्या शब्दातून प्रकट केलं. दुसऱ्या अभंगात भक्तीचा महिमा सांगण्यात आला, आणि तिसऱ्या अभंगात पंढरी नगरीचं महात्म्य, पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महात्म्य आपणा सर्वांना नाथ महाराजांच्या अभंग रचनेतून संजू महाराजांनी च्या शब्दात प्रतिपादित करण्यात आलं. आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे तो खूप गोड आहे. ही प्रस्तुत सेवा संजू महाराजांनी तीर्थक्षेत्र उजनी येथील राम मंदिरातील सप्ताहात केली होती, आणि त्या सेवेसाठी हा घेतलेला अभंग सांगते वेळेस ते म्हणाले होते की हा अभंग म्हणजे नाथ महाराजांचं खूप गोड चिंतन आहे एका आध्यात्मिक साधकासाठी. कारण प्रस्तुत अभंगात नाथ महाराज सद्गुरू हा शब्द दोघांना वापरतात. एक परमेश्वर परमात्मा पांडुरंगालाही वापरतात, आणि 2 आपल्या सद्गुरूंना गुरु गोरक्षनाथांनाही वापरतात. आपण वारकरी संप्रदायाचे धारक आहोत, आणि वारकरी संप्रदायात अशी एक धारणा आहे की आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्माच भक्ताच्या साधना सफल व्हावी, ती योग्य मार्गाने जावी म्हणून गुरुच्या रूपाने त्या भक्ताच्या आयुष्यात प्रकट होतो, आणि त्याला योग्य ती आध्यात्मिक मार्गाची ओळख करून देतो. आणि तोच भाव येथे नाथ महाराज प्रस्तुत अभंगात सांगतात की आली या जन्मासी तूची जोडलासी, लाभ हा मासी थोर झाला. अध्यात्मशास्त्रात या मानवी देहाचे जे विचाराची जे अंग आहे, ज्याने आपण विचार करतो, एक विचाराचं जे अंग आहे, किंवा ह्या देहाला अध्यात्मशास्त्रात 4 गोष्टीत विभागण्यात आला आहे.
त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, म्हणजे एकतर मन कार्य करतं, बुद्धी कार्य करते, चित्त कार्य करतं, किंवा मग आपला अहंकार कार्य करतो किंवा ती जागा घेतो. म्हणजे आपण या 4 अवस्थेतून या समाजात वावरत असतो. आणि त्याच 4 अवस्थेचं स्वरूप प्रस्तुत अभंगात नाथ महाराज सांगतात, किंवा त्या 4 अवस्थेत मला कसा लाभ झाला गुरुच्या प्राप्तीमुळे किंवा पांडुरंग परमात्म्याच्या भेटीमुळे, त्याचं वर्णन प्रस्तुत अभंगात करतात. तुकोबारायांचाही गुरु परंपरेतला प्रथम अभंग आहे. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तूप पावशेर, पडला विसर स्वप्ना माझी. यामध्ये जे तूप पावशेर जे सांगण्यात आलं आहे, आपण अनेक संत साधू महात्म्याकडून यावरती चिंतन ऐकलं असेल की ते जे पावशेर तूप म्हणजे दुसरं तिसरे काही नसून आपलं हे चित्त आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टीने जर समजा एक भाग तयार झाला तर त्याचा पावशेर भाग म्हणजे ते तूप आहे. आणि ते तूप दुसरं तिसरं काही नसून आपलं चित्त आहे. आणि जेव्हा हे चित्त आपण सद्गुरूच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो, तेव्हा आपल्या आयुष्यात अशी काही क्रांती घडते, आंतरबाह्य आपला काया पालट होऊन जातो. आणि त्याचंच स्वरूप, त्याच गोष्टीचं स्वरूप ते कसा पालट झाला, कसं माझी अवस्था झाली, त्याचे वर्णन प्रस्तुत अभंगात नाथ महाराज करतात. आणि यावर संजू महाराजांच्या शब्दात चिंतन मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आली या जन्मासी तूची जोडलासी. प्रथम चरणात बुद्धीचं स्वरूप सांगतात की माझ्या बुद्धीला काय लाभ झाला. कारण बुद्धी ही कॅल्क्युलेशन करते किंवा किती प्राप्त झालं आणि किती नुकसान झालं या गोष्टीचा ताळमेळ किंवा या गोष्टींच्या विचार कौशल्य हे बुद्धीचं काम आहे. म्हणून माऊलींनाही म्हणावं लागलं की बुद्धीचे वैभव आणले नाही दुजे, एका केशवराजे सकल सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. परंतु पुढील चरण ही खूप महत्वाचं आहे या अभंगातील, की जर आपली ही बुद्धी परमेश्वराच्या चिंतनात नसेल, परमेश्वराबद्दल विचार करत नसेल, मग ती रिद्धी सिद्धी प्राप्त होऊनही किंवा ते बुद्धीचं वैभव असूनही काय उपयोग. म्हणून बुद्धीचं वैभव आहे, परंतु कधी, जेव्हा आपण त्या बुद्धीनं हरिनामाचं चिंतन करू, त्या बुद्धीनं संत साधू महात्म्यांच्या वचनांवर विचार करू, त्यांचे अभंग वाचू, त्यांनी जी ग्रंथ परंपरा लिहिली आहे त्याचा अभ्यास करू, तेव्हा त्या बुद्धीचं वैभव आहे. या नाशवंत संसाराच्या ज्ञानानं जगाचं कधी कल्याण झालं आणि कधी होणार आहे, कधीच होऊ शकत नाही. जर या जगाचं कल्याण व्हायची क्षमता म्हणजे शाश्वती जर कशात असेल तर ही परमेश्वर परमात्म्याचं जे गूढ ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, त्यामध्ये हे सर्व गोष्टी दडल्या आहेत. कारण जे संसारातील ज्ञान आहे ती घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी किंवा त्यातून मार्ग काढण्यासाठी असतो. जसं एक चोर व्यक्ती म्हणजे चोर बनला आणि चोरी केल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा, त्याला शिक्षा देण्यासाठी न्याय यंत्रणा आणि त्याला सजा देण्यासाठी ती जेल, या सर्व गोष्टी. अगदी हे कधी घडलं, तो चोर घडल्यानंतर. मुळात चोरच घडू नये म्हणून अध्यात्मशास्त्र आहे. माझ्या माऊली काय म्हणतात की खळाच्या अंतःकरणातील ती खळ वृत्ती निघून जावो, म्हणजे त्या चोराच्या अंतःकरणातील ती चोरी करण्याची भावनाच निघून जावो. आणि ही निघून गेल्यानंतर मग पुढे त्या पोलिसाची आवश्यकता नाही, त्या जज, त्या न्याय व्यवस्थेची आवश्यकता नाही आणि त्या जेलर, ती शिक्षा देणाऱ्याची आवश्यकता नाही. या सर्व गोष्टींची आवश्यकता केव्हा पडते, जेव्हा व्यक्ती दुर्गुणाच्या आहारी जाऊन दुष्ट व्यक्ती बनतो.
परंतु जर आपण मुळात अध्यात्मशास्त्रांचा अभ्यास सर्वांना म्हणून अवघे चित्र अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन लोक असं माऊली का म्हणतात? कारण सर्वांना हे ज्ञान कळालं, सर्वांना जर विवेकाची जाणीव झाली तर या भूतलावर सुख नांदायला किंवा ते ब्रह्म अनुभूतीचं सर्वजण राहायला वेळ लागणार नाही आणि तेव्हा मग कोणीच कुणावर आघात करणार नाही. कारण प्रत्येकाला कळून येईल की माझाच आत्मा त्याच्या अंतःकरणात नांदतो आणि म्हणून मग तो बुद्धीने विवेकाने विचार करायला लागेल आणि त्यामुळे कधीच या जगात कुठलीच दुष्ट कृती होणार नाही. म्हणून आलिया जन्मासी तूची जोडलासी. आमच्या बुद्धीला कशाची जोड मिळाली तर संत विचारांची जोड मिळाली, या अभंगाची जोड मिळाली आणि त्यामुळे आम्हाला लाभ काय झाला? लाभ हा मासी थोर झाला. आता त्या लाभाचं वर्णन शब्दात करता येईल का सांगा? हे असं हे अध्यात्म ज्ञान आहे, हे असं अध्यात्म सुख आहे ज्याचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही किंवा त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. हे असं हे सुख आहे आणि तेच येथे नाथ महाराज सांगतात की आम्हाला त्या हरिनामाच्या चिंतनानं, या संत साधू महात्म्यांच्या वचनामुळं या बुद्धीला असा काय लाभ झाला की त्याची आम्ही तुलना आता या जगात कशाशीच करू शकत नाही. पुढच्या चरणात म्हणतात की तुझे भक्तीचे बहुत आहे सुख. मनाला काय आवडतं? विषयाचं सुख आवडतं. मनाला काय आवडतं? चांगलं खायला आवडतं. मनाला काय आवडतं? चांगलं लिहायला आवडतं. सुखासुखी राहावं, आनंदी राहावं असं आवडतं. आणि हे असं सगळं आवडत असताना ते मन विसरून जातं की या इंद्रियाच्या मागं कितीही धावलो तरी तृप्ती नाही. म्हणून तुझी या भक्तीचे बहुत आहे सुख. मग सुख कुठं आहे? तर त्या परमेश्वराची भक्ती करण्यात, त्या हरिनामाचं चिंतन करण्यात, संत साधू महात्म्यांच्या सेवेत राहण्यात. आणि असं जर नसेल आणि आपण विषयाच्या मागे धावत असू त्या सुखासाठी तर आपल्याला ते सुख कधीही प्राप्त होणार नाही. संजू महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर ते एक दाखला द्यायचे या गोष्टीवर की या विषयाची संगती आपण कशीही करू तर ती आपल्याला त्रासदायकच आहे. जर आपण जेव्हा तो विषय प्राप्त करण्यासाठी परिश्रम करत असतो तेव्हाही तो त्रासदायक आहे. तो विषय प्राप्त झाल्यानंतर तो भोगत असताना तेव्हाही तो त्रासदायक आहे. आणि तो विषय भोगल्यानंतर तो आपल्यापासून जात आहे किंवा आपल्या आयुष्यातून त्याची कमी होत आहे म्हणून त्या विचारानं परत आणखीन त्रासच आहे. किंवा तो जाईल या विचारानं ती चिंता आणि त्यामुळे तो त्रासदायकच आहे. आणि यावर ते एक उदाहरण द्यायचे की किंवा हा विषय कशाही स्वरूपात आपल्या आयुष्यात येऊ तरीही तो त्रासदायकच आहे. त्यावर ते उदाहरण द्यायचे की जसं अग्नी आपल्या संपर्कात चुकून आला, चुकून आपला हात त्या अग्नीला लागला तरीही तो आपल्याला पोळणारच आहे. कोणीतरी तो अग्नी आपल्या हातावर आणून ठेवला म्हणजे खुडीलपणानं तरीही तो आपल्याला पोळणारच आहे. आणि बघू काय होतंय म्हणून जर आपण त्या अग्नीला धरायला गेलो तरीही तो आपल्याला पोळणारच आहे. तसाच हा विषयाचा प्रकार आहे. आपल्या आयुष्यात जर कोणी ठरवून आपल्यावर चाल रचत असेल किंवा ते विषय आपल्यावर लादत असेल तरीही ते आपल्याला त्रासदायकच आहेत. किंवा तो लोभ त्रासदायकच आहे. किंवा आपण म्हणत असो बघू काय होतो, टेस्ट तर करू. जसं विषयाची परीक्षा घेता येत नाही, विष खाल्लं की मरतं, तसं हे विष आणि विषय काही वेगळे नाहीत. ते विषय बघू म्हणून जर आपण करायला गेलो तर ते त्रासदायकच आहेत. म्हणून म्हणतात की या विषयाच्या मागे जाऊन कोणीच या जगात सुखी झाला नाही ना कोणी होईल. असं दाखवून द्या की या विषयाच्या मागे जाऊन कोण सुखी झाला, कोणीच नाही व्हायला. म्हणून येथे सांगतात की तुझी भक्तीचे बहुत आहे सुख, परंतु त्याच्या उलट तर या मनाला सुख कशात लाभतं तर या परमेश्वराच्या भक्तीत लाभतं. फक्त ते आवड निर्माण करणं गरजेचे आहे. संत साधू महात्म्यांच्या वचनावर विश्वास ठेवणं गरजेचे आहे. माझे तुकोबाराही म्हणतात की ज्यांना विश्वास नाही पाहे पुराणी विचारून. पुराणात विचारून तर बघा,
पुराणं वाचून तर बघा, तुम्हाला कळून येईल. कित्येक भक्तांच्या कथा हीच तर गोष्ट सांगतात की त्यांना सुख कशात प्राप्त झालं. तर या परमेश्वराच्या भक्ती तुझी भक्तीचे बहुत आहे सुख. आणि काय घडलं त्यामुळे? हरपले दुःख जन्मांतरीचे. एका जन्माचं दुःख हरपलं का? नाही, जन्मजन्मीचे दुःख हरपलं. कशामुळं? कारण परत तो भावच राहत नाही. त्या इंद्रिय विषय वासनेत आपलं मनच रमत नाही. मग मन कुठं रमतं? त्या आत्मचिंतनात रमतं. जो आत्मचिंतनच मुळात अविनाशी स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि असं हे सच्चिदानंद स्वरूप जर आपणाला प्राप्त झालं, मग तिथं दुःखाची जाणीव कशी असणार आहे? असणार नाही. म्हणून हरपले दुःख जन्मांतरीचे. हे जन्म मरण हे कोणाला आहे? हा जो दिसणारा जो नाशवंत देह आहे, जो या मातीपासून, या पंचमहाभूतापासून बनला आहे, तो पुनरपी जननम पुनरपी मरणम. किंवा माझी माऊली म्हणते, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं हे घड्याळाचा काटा सतत फिरत राहतो, तसं हे प्रकृतीपासून बनलेला हा देह प्रकृतीत जाणार आहे, परत प्रकृतीतून उत्पन्न होणार आहे, हे चलत राहणार आहे. परंतु हे आत्मचैतन्य स्वरूप जेव्हा आपण प्राप्त करून घेऊ किंवा त्या चिंतनात राहू, तेव्हा आपल्या आयुष्याला कुठलाच दुःख आपणास त्रास देणार नाही. म्हणून म्हणतात की हरपले दुःख जन्मांतरीचे. पुढे ह्या दुसऱ्या चरणात मनाचं स्वरूप सांगितलं, तर तिसऱ्या चरणात सांगतात की तुझे नाम गाता. काय झालं? हर्ष वाटे चित्ता. माझ्या या चित्ताला हर्ष झाला. म्हणजे जे तुकोबाराय म्हणतात की तूप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी. जे तूप मागितलं माझ्या सद्गुरूने, तो पावशेर, ते दुसरं तिसरं काही नसून हे चित्त आहे. आणि एकदा का या चित्ताला या परमेश्वराची आवड लागली, परमेश्वर नामाच्या चिंतनाची आवड लागली, मग या चित्ताचा जो हर्ष आहे, जो आनंद आहे, तो गगनात न मावणार आहे. म्हणून तुझे नाम गाता हर्ष वाटे चित्ता, धन्य सद्गुरुनाथा माय बापा. परंतु कशा प्रकारे आपण त्या सद्गुरूला भजलं पाहिजे? जसं आपण आपल्या मायबापांना पूजनीय मानतो, मायबापांच्या सेवेत दृढ असतो, मायबापांप्रती आपल्या अंतकरणात प्रेम असते, अगदी तसं आपण या सद्गुरूंच्या चरणी सदैव समर्पित असलं पाहिजे. त्यांनी जो विचार आपणाला दिला आहे, त्या विचारावर दृढ असलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्या विचारांना खंड पडता कामा नये किंवा ते वचन आपण मोडता कामा नये. म्हणून धन्य सद्गुरुनाथा माय बापा. आणि अशा प्रकारे तू आमचा मायबाप आहेस आणि तुझ्यामुळंच माझ्या जीवनाचा उद्धार झाला, ही भावना आपल्या अंतकरणात असली पाहिजे. आणि त्यामुळे मग काय होईल? आपल्या या चित्ताला हर्ष प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. आणि मग शेवटी काय म्हणतात? मग आता मन बुद्धी चित्त अहंकार झालं, मन बुद्धी आणि चित्त झालं. आता शेवटचा जो अहंकार गोष्ट आहे, त्या संबंधानं शेवटच्या चरणात म्हणतात की गणेशनाथ म्हणे तुझे भक्तीची आवडी, करीन झाड फेडी तुझी पायी. मी एक दीन दुर्बळ पामर सेवक आहे. माझा अहंकार, आता मला कळून आलं की हा गणेशनाथ काहीच नाही. म्हणून फक्त मला एक कळतं की तुझ्या भक्तीची आवड आहे. आणि त्यामुळे एक जसा सेवक, एक झाडलोट करणारा व्यक्ती जसं गावात झाडलोट करतो, तसं त्या झाडलोट व्यक्तीला कधी कोण म्हणतं का, वा वा रामराव, काय तुम्ही छान झाडलोट करत आहात? किंवा तो त्याचं असं कुणाला, किंवा ते काम करण्यात कुणाला अभिमान वाटतो का, अहंकार वाटतो का? नाही ना वाटत. तशाच प्रकारे ते गणेशनाथ महाराज म्हणतात की भलं ते काम खालच्या ह्याचं असेल, परंतु ते स्वच्छता करण्याचं काम आहे. आणि त्यासारखं काम या जगात एक तर विचाराची स्वच्छता संत साधू महात्म्यांनी आपल्या अभंगाद्वारे केली. त्याचबरोबर जसं गाडगेबाबांनी झाडू घेऊन या समाजातील घाण बाजूला केली, या समाजातल्या विचाराची घाण बाजूला केली, अगदी तसं अहंकारला तिलांजली देऊन गाडगे महाराजांचं स्वरूप एकदा आठवून पहा, तुम्हाला कळून येईल की कसं आहे त्यांचं ते स्वरूप. त्यांच्याकडे पाहिल्यावर तसं
आपणाला कुणाला व्हावं असं वाटेल का? कुणालाच वाटणार नाही. फाटके कपडे, डोक्यावर गाडग, असं कुणाला आवडेल का? नाही ना आवडणार. हनुमानाचे ते सगळे भक्त असतात, परंतु हनुमान व्हायला कुणाला आवडेल का सांगा? कुणालाच आवडणार नाही. म्हणजे हनुमानासारखा चेहरा, हनुमानासारखी शेपटी, असं सगळं असं कुणाला आवडेल का असं व्हायला? नाही. म्हणून येथे गणेशनाथ महाराज म्हणतात की जेव्हा हा अहंकार दूर होतो, जेव्हा त्या आत्मचिंतनात हनुमंतराय सतत रामनाम चिंतनात राहतात, माझे गाडगे महाराज या समाजाच्या सेवेत राहतात, झाडू लोट करून किंवा या समाजातील घाण दूर करून, अगदी तसं आता माझ्यापाशी अहंकारच उरला नाही आणि सतत मग मला कशाची आवड निर्माण झाली? तुझ्या भक्तीची. या कायेनं, या वाचेनं, या चित्तानं, या मनानं सतत मी काय करू लागलो? तुझी भक्ती करू लागलो. कानानं जर काय ऐकायचं असेल तर तुझे गुणनाम, तुझी नाम कीर्तन. या पायानं जर काय करायचं असेल तर तुझा जिथं वास आहे, जिथे भक्त तुझे एकत्रित येतात त्या ठिकाणी जाणं. या हातानं टाळी वाजवणं, या देहानं सतत तुझ्या भक्तीत रममान राहणं. याशिवाय दुसरा आता माझ्या मनाला काहीच भावत नाही. हा मानही गेला, अभिमानही गेला. आणि मग एक कबीर महाराजाचा शेवटी जाते जाता दोहा घेतो की राम नाम के पटतरे देबे को कछु नाही, क्याले गुरु संतोषिये हौस रही मन माही. कबीर महाराज म्हणतात की आता आम्ही गुरुला द्यावं तरी काय? एवढ्या साऱ्या गोष्टीचं आम्हाला सुख प्राप्त करून दिलं गुरुनं. या मनाला, बुद्धीला, चित्ताला एवढं सुख प्राप्त झालं, आमचा अहंकार गळून गेला. आता गुरुला द्यावं तरी काय की जेणे गुरु सुखी होईल किंवा गुरु आनंदी होईल? काहीच देऊ शकत नाही. फक्त एकच करू शकतो की राम नाम के पटतरे देवे को कुछ नाही. फक्त गुरुनं सांगितलेला जो गुरु मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, तो मंत्र फक्त जपणं हेच माझे कर्तव्य आहे आणि ते जपल्यानेच माझ्या गुरुला आनंद प्राप्त होईल. हा भाव या प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी प्रकट केला आणि याचं खूप गोड चिंतन माझ्या आदरणीय संजय महाराज रणखाम यांनी तीर्थक्षेत्र उजनी येथील राम मंदिरातील सप्ताहात केलं आणि तेच वचनामृत येथे सांगण्याचा अल्पसा प्रयत्न केला. जे काही आहे ते संजू महाराजांचं आणि श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं आहे. यात माझ्या बुद्धीचा नव्हे हा प्रकार, जसं तुकोबाराय म्हणतात तसाच हा प्रकार आहे. येथे माझ्या बुद्धीचा काही प्रकार नाही. झालेली सेवा संजय महाराजांच्या चरणी, गणेशनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी आणि सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.